आजारी असल्यावरती हॉस्पिटलला डाएट कसे देतात? ते काही चॉईस नाही राहते का तुझ्या? आज दिवस दुसरा आहे आणि हे बघा, आता हिला मी आहे ना नाश्ता घेऊन आलो सकाळी सकाळी. मस्त सकाळी म्हणजे थोडं लेट झालंय. मला उपमा नाही आवडत, मी तुम्हाला सांगितलेलं ना. मला दुसरं आणायचं आहे काहीतरी, बाळाला आणायचं. अगं पिऊ, हे बघ तुझा फोन बघ. 2 फोन केलेत मी, 2. बघ तुझा फोन बघ एकदा. काय आणू नाश्ता म्हणून, तू फोनच नाही उचलले. मग मी घेऊन आलो. मी त्याला नेप देत होती ना म्हणून फोन नाही उचलला. नेप देत होती तरी आता मग तू सांग मला काय चुकलं. मग मी घेऊन आलो ना नाश्ता. मला वाटलं काळजी पोटी माझी बायको खाईल तरी. कोको बरं वाटतंय तुला बाबड्या? हे कोका खाय ना, खाय ना सोना. हे बघ तुला सगळे गाईज बघतात. अरे बापरे, लाज तू. नको घेऊ त्याच कोकोचा चमचा. बरं बरं का. त्याला आहे ना आता रात्री तर काही ताप नाही आला, पण सकाळी परत ताप आला आता होता. आला ताप त्याला. आणि मग त्याला आता नवीन थोडं एक औषध चेंज केलं डॉक्टरांनी. ते बोलले की चला 100च्या खाली आलं आहे, ते आपल्याला खूप चांगलं आहे. मग म्हटलं ठीक आहे, त्याची तब्येत रिकवर होणं खूप गरजेचं आहे सध्या तरी, आहे ना कोको? घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो, येता येता ना ॲपल घेऊन आलो आणि बाळाला उपमा घेतला. मला माहिती उपमा नाही खाणार, पण मग तिथं होते पोहे, उपमा, मिसळ. आता नाश्त्यांच्या ठिकाणी दुसरं काही नव्हतंच. मग आणि जे काही नॉनव्हेज सूप वगैरे बनवायचं तर ते दुपार होईल त्याला. मी म्हटलं सकाळी झाली आहे तर तुला काय घेऊन येऊ. त्यासाठी मी 2 फोन केले प्रियाला, पण ती बाई फोनच उचलत नाही. आता आले नाटक तशीच अशी बसलेली. ऍपल खाल्लं ना. अगं ऍपलने ऍसिडिटी होती उपाशी पोटी खाल्ल्यावर. गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे काय प्रिया तू पण तर बघ, बडे तेज हो. अहो मला ना उपमा आवडत नाही पहिली गोष्ट. खा तरी पण आजारी असल्यावर सगळं खाऊन घ्यायचं. परत वरून म्हणायचं की काहीच नाही केलं, काहीच नाही आणलं खायला, मला काहीच नाही आणलं. खाल्लं ना मी ऍपल आता. नाही नाही, हे काय लवकर हे वेस्ट, अन्नाचा वेस्ट करणं खूप चुकीचं आहे, ते पण आजारपणात. समजलं का? आजारी असल्यावरती हॉस्पिटलला डाएट कसे देतात? ते काही चॉईस नाही राहते का तुझ्या? तोंड पहा बरं का, आवडत नसलेली वस्तू खाताना. घे खाऊन, जाऊ दे, नको रडू. पोहे आणले असते ना. अरे मी शपथ पोहे घेणार होतो, म्हणजे बोललो, विचार आला पोहे, पण नंतर तू म्हणशील की मला एवढं ड्राय ड्राय कशाला आणलं, आधीच घसा दुखतो. बोलली नसती तू, खरं सांग. काय बोलती प्रिया, म्हणजे ऑलवेज आय एम रॉंग बाबा. आईचं केलं तरी बी रॉंग. ये चमचा चावला. जरासं आमचं लक्ष काय केलं, कोकोनी लगेच हा चमचा आहे ना दाताने तोडला. आणि बरं ते म्हणजे प्रियाने बघितलं नाही तर मग काय गिळला असता तो. तर मग प्रिया बोलली की अरे चमचा अटकला, मग काढला तो चमचा त्याच्यातून. इथं असा दातात घुसून बसलेला मस्ती करी. येतोय गेट वेल सून बोलतात सगळे बघा तुला. लवकर बरा हो कोको. बोल थँक्यू. कोको काय लागलं? ठीक आहे. तुम्ही सगळे त्याला गेट वेल सून बरा हो आणि प्रार्थना करतायत ना, तर त्यामुळे तो तुम्हाला थँक्यू बोलणार. थँक्यू बोल सगळ्यांना कोको. इथं बघ, इथं कॅमेरात बघ, इथं. प्रियाला आणि कोकोला सोडून मला जावं लागतं नाशिकला अर्जंटमध्ये. एक काम आहे, काम म्हणजे फायनान्शियल थोडं काम आहे. थोड्या गडबड चालू होती, मग नाशिकला चाललो आणि ट्राय करू आम्ही, विशाल आहे माझ्यासोबत, ट्राय करू आम्ही की संध्याकाळपर्यंत येण्याचा. पोचायलाच तशी आम्हाला मोस्ट ऑफ संध्याकाळ होणार आहे, कारण आता वाजला आहे 1 आणि 2, 3, 4 4:30 पर्यंत आम्ही नाशिकला पोहोचू. हार्डली 5 धरा, कारण आहे ना त्र्यंबकेश्वरला रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे डिले होऊ शकतं. बट काम झाल्यानंतर मग आम्ही निघालो, मामींना भेटायला जाऊ. मग मामींना भेटून 5-10 मिनटं मग मला परत यायचं आहे. मग उद्या मला मुंबईला काम, नंतर परत मग नाशिकला जायचं आहे. सो असं एक माझं आता सध्याचं चक्र चालू आहे. कोकोची तब्येत थोडी ठीक झाली, आता फिवर कंट्रोलमध्ये आला, म्हणून प्रिया बोलली की जाऊन या तुम्ही. नाही तर मी उद्या काम करणार होतो, बट आहे ना मला ज्यांची अपॉइंटमेंट पाहिजे होती त्यांची अपॉइंटमेंट आजचीच मिळाली आणि परत मग ते उद्या मिळाली असती नसती ते मला कळालं नसतं. सो त्यामुळे मी निघालो आहे. जायची इच्छा तर अजिबात होत नव्हती की कोकोला सोडून कसं जाऊ, कारण आहे ना तो 3 दिवस जसा आजारी झाला आहे तसा 3 दिवसांपासून तो फक्त आणि फक्त माझ्याच अंगावर आहे. तो प्रियाकडे जायला सुद्धा घाबरतोय तो कधी कधी. म्हणजे तो जेव्हा झोपेतून दचकून उठतो ना, तर प्रियाकडे सुद्धा जात नाहीये.
तर मला आता खूप टफ डिसिजन होती माझ्यासाठी. आता मला बाहेर जायचं म्हणजे, पण मम्मी बोलल्या की मी राहते प्रियाजवळ, कोकोला मी सांभाळेल, थोडं रडलं तर रडू द्या, ॲटोमॅटिक तो 5-1 मिनिटात नॉर्मल होऊन जाईल म्हणून. म्हटलं ठीक आहे, तसं करूया. मग मम्मी पप्पा आणि प्रियासोबत बसतील. अक्षू आहे, प्रियासोबत बसतील. किट्टूला आम्ही हॉस्पिटलला येऊ देत नाही. त्याचं रिझन आहे की व्हायरल इन्फेक्शन आहे, ते किट्टूला नको व्हायला म्हणून मायरा आणि किट्टू सेफ ठेवायचे आहेत. बाकी मग विशालला मी घेऊन चाललो, म्हणजे अख्खं घर कामाला लावून दिलं आमच्या कोकणी बघा. दुसरा दिवस आहे, असं वाटलं होतं की आता टेम्परेचर कंट्रोलमध्ये आहे तर सुट्टी भेटली कदाचित. तर डॉक्टरांचा पण राऊंड झाला. ते बोलले की बाळाचं ना आता आपण IV काढून टाकू, म्हणून आज IV काढलं त्याचं, हे बघा. आणि सलाईन जे आहे आता दुसऱ्या हाताला लावणार आहे, कारण की सूज वगैरे असेल त्याच्यामुळे त्यांनी काढून टाकलं. दुसऱ्या हाताला लावतील आणि त्यामधूनच सॅम्पल घेतील, ब्लड सॅम्पल. मग ब्लड सॅम्पल घेऊन चेकिंगला पाठवतील. जर रिपोर्ट नॉर्मल असतील तर संध्याकाळी सुट्टी देतील, नसतील तर मग दिवस म्हणजे अजून हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल अजून काही दिवस. तर आता पुन्हा त्याला 100 टेम्परेचर होतं आणि मला सुद्धा कंटिन्यू टेम्परेचरच आहे. म्हणजे फक्त मी टॅबलेट घेते तोपर्यंत मला 1-2 तासासाठी रिलीफ मिळतं आहे, पुन्हा मला टेम्परेचर येतं. खूपच जास्त आता विकनेस आला आहे. आणि म्हणजे मला असं वाटतंय की मला एवढा त्रास होतोय, बाळाला किती त्रास होत असेल. काय लागलं पिल्लू? किती सुजलंय बघा माझं बाळ. कुठं लागलं? त्याची IV काढली ना तर म्हणतो लागलंय मम्मा. दुसऱ्या हाताला IV टाकायचंय. माझं बाळ किती रडतं काय माहित मग. पिल्लू आता या हाताला सुई टाकायची तुझ्या, नाही? सो गाईज, ॲक्च्युली आहे ना, मी नाशिकला गेल्यानंतर व्लॉग घेणार होतो. मी असं झालं की मावशींत्यांच्याकडे गेल्यावर आणि मामींना भेटायला गेल्यावरती व्लॉग घेऊ. बट मी ज्या कामासाठी मेन आलो होतो त्या कामालाच मला जवळजवळ 7-7:30 होऊन गेले, पूर्ण अंधार झाला. त्यानंतर मग मामींना भेटायला लेट नको व्हायला म्हणून मग मी मामींकडे गेलो. तिकडे मग काय व्लॉग घेतलंच नाही, म्हणजे माझ्या डोक्यातच नाही आलं मुळात. आता आम्ही निघालोय, 9:30 झालेत आणि अंधार होईल. तर मामी म्हणजे म्हटलं, मामा बोलत होते मला की लवकर निघ मग, आणि परवा परत मला नाशिकला यायचं आहे. प्रिया आणि कोको बरं होईपर्यंत मम्मी जवळ ठेवूया किंवा मम्मीला आमच्याकडे ठेवूया, असं दोघांपैकी जे कन्व्हिनियंट होईल ते करू. आणि मी येऊन जाईल मामींकडं. नंतर मग थोड्या दिवसांनी परत प्रिया त्यांना घ्यायला जाईल जेव्हा ते पूर्ण बरे होतील. बट आता निघालोय मी बोईसरला जाण्यासाठी. 9:30 वाजलेत. नाशिकमधून निघालो, जवळजवळ 4 ते 4.5 तासात आम्ही पोहोचू, म्हणजे 2-1 वाजतील. परत उद्या मला जायचं आहे मुंबईला. ते सगळ्यात अवघड गोष्ट आहे आता, कारण सकाळी उठून 7च्या ट्रेनने जायचं म्हणजे ना मला डायरेक्ट चक्कर येतात. ते सकाळी उठायचं या भीतीनेच मला झोप येत नाही मुळात. पण तरी आता काय, कामासाठी जाणं आहे तर मुंबईला जाईल. मग काम माझं होतं की नाही होतं मी तुम्हाला पुढे नंतर सांगेलच, कारण मलाच अजून श्युरिटी नाही काय होतं काय नाही. सो रब राखा, बघू काय होतं ते पुढं. आणि प्रियाची तब्येत पण आज थोडी बिघडली होती. प्रिया बोलली की खूप टेम्परेचर आलंय, तिला गोळी दिली. डॉक्टर बोलले तिला पण फ्लूच्या गोळ्या घ्यायला, कारण व्हायरल झालंय म्हणून. सो बघूया आता तिची तब्येत. मला ती रिकवर झाली ना मला टेन्शन नाही राहत, कारण घराची सगळी करता धरता ती आहे सध्या. म्हणजे बाळाचं बघणं, माझं बघणं, पूर्ण घर मॅनेज करणं. आणि ती आजारी पडली ना मी पण थोडासा हालून जातो. तर तिची तब्येत महत्त्वाची आहे, आणि ती एकदा ओके झाली ना मग मला टेन्शन नाही राहत. सो चला आता जाऊ आपण तिच्याकडे, बघूया तिचं काय आहे कंडिशन, आणि कोकोचंही बघूया. आता मी व्हिडिओ कॉलवर बोललो कोकोसोबत, पण कोकोचा आहे ना चेहरा खूप सुजला होता झोपून, कारण त्या मेडिकेशनमुळे खूप जास्त झोप येते त्याला. सो होप सो की लवकर दोघे पण बरे होतील. तुमच्या प्रार्थना सोबत आहे आणि तुमच्या प्रार्थना त्या सोबत आहेतच. चला आता प्रवास एन्जॉय करू, मस्त गाणे लावतो भाव आम्ही दोघं एकदम रिलॅक्स. येस, गाण्यांनी माइंड रिलॅक्स होतो. आणि तेच म्हटलं, कारण येताना पण विशालनी गाडी चालवली, त्याला मी बोललो आता मी घेतो, पण तो म्हणतो नाही भाऊजी तुम्ही बसा. त्याला माहिती आहे सध्या स्ट्रेसमध्ये उगाच काही नको, म्हणून चला एकदम हळूहळू जाणार आहे. एक्झॅक्टली, हळूहळू दोघं मस्त आम्ही गप्पा मारत आलो. कधी नाशिक आला आम्हाला समजलं सुद्धा नाही. आणि आता पण जाताना त्याला तेच म्हटलं, मी आहे ना सतत बडबड करतोय. म्हणजे मी आज त्याला तेच बोललो की खूप बडबड केली मी आज, माझ्या दाता असं गाल दुखायला लागले. तरी पण ब्लॉग मध्ये खूप कमी झालं, कारण मी घरी गेलो होतो नाशिकला, सगळ्यांमध्ये गेलो का मग मी
जरा जास्ती बोलायला लागून जातो, म्हणजे गप्पा मारत होतो. प्रियाची कंडिशन एक्सप्लेन केली, कोकोची कंडिशन एक्सप्लेन केली, मग मामींची कंडिशन त्यांनी मला सगळ्यांनी एक्सप्लेन केली. याच्यातच आमचा पूर्ण टाइम गेला. त्र्यंबकेश्वर पर्यंत यायला आहे ना युजली आम्हाला जवळजवळ 30 ते 40 मिनिटं लागतात, पण आता आहे ना 1 तास लागायला लागलाय. कारण आहे ना पुढच्या वर्षी आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि त्यामुळे आहे ना सगळ्या रस्त्यांचे खोदकाम चालू आहे पूर्ण नाशिकमध्ये. म्हणजे सिटीत जा की सिटीच्या बाहेर जा, सगळीकडं जिथं जिथं हे आहेत देवस्थान आहेत, सगळीकडं रस्त्याचे खोदकाम चालू आहे. दोघ जण आले. आता किती 12:30 झाले ना प्रीतू? हो नाही 1 वाजला. 1 वाजले. हा उघड प्रीतम जेवायला लागलेत येऊन आणि कोको बसलाय प्रीतम सोबत. कांदा खातो कच्चा कांदा खातो तो. 1 वाजला. हा एवढ्या वेळ मम्मी आणि अक्षू होती. आता ते आले. मम्मी ते जस्ट गेले आणि वहिनीने मस्त बिर्याणी बनवून दिलेली. मायराणी बनवली, जाम टेस्टी बनवली, खूप भारी. कोकोला शिरा पाठवला छान. कोकोनी पण खाल्ला पोटभर आणि आता प्रीतमला म्हटलं थोडासा उरलाय तुम्ही खाऊन घ्या. शिरा खा. ऑलरेडी 1 वाजलाय. जास्त हेवी जेवण नाही करता येणार नाही हा तर परत झोप नाही ना. आधीच सकाळी उठायच्या धाकाने झोप येत नाही मला. सकाळीच जायचं परत काय तुम्हाला उद्या? होय बेड खोलायचे का सगळे? गुड नाईट बोल मम्माला. होय कोको गुड नाईट बोल मम्माला. नको पडशील तिकडे पडशील. अरे बरं जेवतो की काय? जाऊ दे, थोडं खेळायला तर लागलंय. तुम्हाला माहिती का 1:30 वाजताची झोपला, संध्याकाळी 6:30ला उठला डायरेक्टली. सुजला असेल तुला. पूर्ण सुचलं होतं, डोळे वगैरे सगळं. काय रे आणि आता केव्हापासून खेळतोय तो. जाऊ दे, जरा बरं वाटलं आता त्याला. काय मग काय मम्माने बोलवलं बघ. त्याचे हँड वॉश करावं लागतील. झाला माझा नाशिकचा प्रवास 1 दिवसाचा आणि आल्या आल्या कोको बाबा माझ्याकडे येऊन बसलेत. मास्टर मला बोलतायत की डॅडा तू कुठे गेला होता आणि मला परत असं एकटं सोडून जाऊ नको, असं चिटकूनच बसलाय आता आल्यापासून. छिची असं करतो हा, म्हणून याला त्रास होतो. नको नको कोको. सो गाईज भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. कोकोच्या ब्लड रिपोर्ट केलाय, ब्लड टेस्ट केलाय, तर मी तुम्हाला उद्या सांगतोच काय आलं रे. पण आज आहे ना कोको एकदम रिलॅक्स झाला. म्हणजे आज त्याची कंडिशन एकदम मस्त आहे. खेळायला लागला, परत पहिल्यासारखा त्रास द्यायला लागला आणि आम्हाला त्या त्रासाचा आज खूप आनंद होत आहे. काय टोक्स काय टोक्स काय टोक्स टॉर्च लावू मी. कोको हे काय हे कुठे पडला तू? मला एक सांग, हे काय लागलं? हे काय लागलं मला सांग. हा खाली खेळायला गेला आता मगाशी. थोडं मम्मी घेऊन गेली त्याला फ्रेश व्हायला. दरपडून नाही आला लगेच. मग तो चालू पडला खाली. ते गोळ्या मला पाहू दे कुठं लागलं तुला? हे इथं काय लागलं? कसं काय पडलं तू? बाहेर जायला नाही लावलं ना तुला डॉक्टरांनी? मग कसं काय पडलं तू? कुठे लागलं हे तुला? कोणी मारलं तुला? किट्टू दादाने मारलं? लय नाव सांगायला लागला पटापट. मारलं? मग आता रागव किट्टू दादाला मी? नको रागव. हो ना, खूप सुजला. भातानी मातीनी मारलं. मातीत पडला. अगं माझी सोनी ग. जय जय बाप्पा केला? चला करा जय जय बाप्पा. करा जय जय बाप्पा. 2 वाजले तरी याला झोपायचं नाहीये. अरे तुझा डॅडा थकून आला. खाली आहे जय जय बाप्पा. मग तू केलं नाही जय जय बाप्पा खाली जाऊन? साई बाबा आहे बापले. टीव्ही आहे. तुझा डॅडा थकून आलाय, तुला ते कळत नाही कोका? हॉस्पिटल. झोपली मम्मी. गुड नाईट. गोळी घेऊन ती पण हैराण आहे. झोपणार रे बाबा तू आता. नवीन तुला दिवस उजडला. चल झोप लवकर चल. गुड नाईट कोको.
कोको गुड नाईट. आम्ही झोपतो कोको आता. कोको गुड नाईट. गुड नाईट. आम्ही गुड नाईट झोपतो आम्ही आता. हा